नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 18 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 गोपी थोटाकुरा। तर मित्रांनो, गोपी थोटाकुरा हे भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 दुसरे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 रौप्य पदक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणता भारतीय खेळाडू T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 विराट कोहली। प्रश्न क्रमांक 5 आहे, देशात कोणत्या राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रंगोली बिहुत्सव साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 अनिरुद्ध बोस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 पहिला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माने नुकतेच T20 क्रिकेटमध्ये किती षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 500। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जगातील कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 जर्मनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, HDFC बँक ही देशात कोठे शाखा उघडणारी भारताची पहिली खाजगी बँक ठरली आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 लक्षद्वीप। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, डस्ट लीग 2024 युद्ध सराव हे भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 उझबेकिस्तान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणत्या कालावधी दरम्यान डस्ट लीग 2024 युद्ध सराव होत आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 15 ते 28 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 प्रेरणा उत्सव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कॅनडाच्या गार्डनर फाउंडेशनचा ग्लोबल हेल्थमधील जॉन डॉक्स पुरस्कार हा 2024 कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 डॉक्टर गगनदीप कांग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी कोणती बहुराष्ट्रीय कंपनी पहिली ठरली आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 सिट्रॉन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे?
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सिंगापूर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आतापर्यंत एकूण किती मानवांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 31. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकांनी किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 68. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. डिफेन्स लिटरेचर फेस्टिवलमध्ये CDS अनिल चौहान यांनी प्रकट केलेल्या पुस्तकाचे शीर्षक हे काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या संस्थेने रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 IIT जोधपूर. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.